ओबीसी आरक्षण बचावासाठी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या आमरण उपोषणाचा आज चौथा दिवस आहे। दरम्यान लक्ष्मण हाकेंनी मनोज जरांगेंवर जोरदार हल्लाबोल केलाय। जरांगे छत्रपतींच्या वारसांवर खालच्या भाषेत टीका करतात। जरांगेंना त्यांची गादी निर्माण करायची आहे असा आरोप हाकेंनी केलाय। तुम्ही शिवरायांचे आणि बाळासाहेबांच्या विचारांचे पाईक आहात का असा देखील त्यांनी सवाल विचारलाय। लक्ष्मण हाकेंनी मुख्यमंत्री शिंदेंना हा सवाल विचारलाय। दरम्यान लक्ष्मण हाकेंशी संवाद साधलाय रवी मुंडेनं। लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे। लक्ष्मण हाके आपल्याबरोबर आहेत। मुख्यमंत्र्यांविषयीची तुमची खरी ते तक्रार, त्यांच्याविषयीचा संशय, ते अनेक वेळा मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या बाबतीत बोलतात किंवा त्यांनी तिथे उपोषण सोडण्यासाठी पुढाकार घेतला, हे एकमेव कारण आहे का तुमची त्यांच्या विरुद्धच्या तक्रारीचं? नाही, तसा विषय तसा नाही। आम्ही मुख्यमंत्र्यांना तुम्ही 12-13 करोड जनतेचे मुख्यमंत्री आहात याची आठवण करून देतोय। कारण हा मुख्यमंत्री कुठल्या धुंदीत आहे आम्हाला माहिती नाही। म्हणजे स्वजातीच्या आंदोलनाकडे जातात पण ओबीसीच्या आंदोलनाकडे जात नाहीत। तुम्ही खरंच शिवाजी महाराजांच्या विचाराचे पाईक आहात का? तुम्ही खरंच बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचे पाईक आहेत का एकनाथराव? तुम्ही खरंच 12-13 करोड जनतेच्या दायित्वाची शपथेचा भंग केला आहे एकनाथरावांनी। यांना रिसर्च अवॉर्ड दिला पाहिजे मुख्यमंत्र्याला। कायदा सुव्यवस्था आणि जातीसाठी वाटतील ती संविधानाची शपथ विसरले, ते शपथेचा भंग केला यांनी। छत्रपतींच्या बद्दल काही खाजगीत ते बोलतात म्हणून ते म्हणजे हे नेमकं कळलं कसं, तुम्हाला काय माहिती आहे? छत्रपती मोठे राजे आहेत, शाहूराजे, त्यांचा आम्ही आजही सन्मान करतो। कारण ते 18 पगड जातीची भाषा बोलतात, रयतेची भाषा बोलतात। पण हा जरांगे नावाचा माणूस त्या छत्रपतींच्या वारसानं सुद्धा खालच्या भाषेत बोललेला आहे। त्यांना सुद्धा त्यानं आव्हानाची भाषा केलेली आहे। त्यामुळे जरांगे, तू आमच्या धनगरात भांडणं लावण्यापेक्षा तुझ्या बुडाखाली काय जळतंय हे जर महाराष्ट्राला सांगायची वेळ आली ना, तर तुला हेच मराठा बांधव तुला तुडवून तुझी जागा दाखवतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।